हाय फ्रेंड्स, स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज बैलपोळा आहे, त्यानिमित्त मी एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. आज आपण बघणार आहोत की बैलपोळ्याची पूजा कशी करावी. आज आपण बघणार आहोत. आता माझी मम्मी करत आहेत, मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आपण चौरंग मांडलेला आहे, तिथे लाल बसन आथरलेला आहे. अशा प्रकारे फुलं सजवलेले आहेत. सर्व पूजा आपण जवळ घेऊन घ्यायची अशा प्रकारे. आता आपण पाणी शिंपडून घेऊन चौरंगावर अशा प्रकारे शुद्ध करून घ्यायचे आहे. थोडं गोमूत्र आणि पाणी शिंपडून घेतलेले आहे आपण. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. आता आपण अशा प्रकारे बैल चौरंगावर मांडणार आहोत. आता हे बैल आहे आणि आपण घोडा पण ठेवणार आहोत. बैलाच्या 2 जोड्या घेतलेल्या आहे आणि 5वा आपण इथे घोडा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण मांडून घेणार आहोत. आता मांडणी झाल्यानंतर आता आपण हळदी कुंकू अक्षता वाहणार आहोत. अशा प्रकारे लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अक्षता पण वाहिली आहे. आता आपण रास टाकते मी, गव्हाची रास मम्मी टाकत आहे आता बैलांपुढे. अशा प्रकारे आपण रास टाकून घेणार आहोत. समोर गव्हाची रास टाकलेली आहे. बैलांची पूजा झालेली आहे. आपण आता ही फुलं वाहत आहे. देवांना फुलं वाहूया आपण आता. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. मंगल्ये मांगल्ये नमस्ते. अशा प्रकारे बैलांची पूजा झालेली आहे. आता त्यांना आपण आता उदबत्ती आणि निरंजनी ओवाळतो. आता आपल्याला संध्याकाळी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आम्ही असं दाखवते ना. आता आपण निरंजनी लावून घेतलेली आहे. उदबत्ती पण लावून आपण ओवाळणार आहोत. धूपम दीपम समर्पयामी. आपण आता अशा प्रकारे इथं देवापुढे आपण निरंजनी लावत आहोत, उदबत्ती लावत आहोत आणि ही निरंजनी पण देवापुढे आपण बैलांपुढे ओवाळत आहोत. वरती आमचे देव एक देवार आहे मोठा. देवाची पूजा झालेली आमची. खाली आपण आता बैलांची पूजा केलेली आहे. अशा प्रकारे आपण बैलांची पूजा करत आहोत. संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सांगाडे बैलांच्या शिवाळी परत आपण ते दाखवू. व्हिडिओ आपण पुढे बघू शकता. आपण इथे आता सफरचंद नैवेद्य दाखवत आहोत. अशा प्रकारे आपण ठेवलेला आहे. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य समर्पयामी. अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. रामकृष्ण हरी. तर फ्रेंड्स, आता आमची सकाळची देवपूजा पण इथे झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी देवपूजा झालेली आहे. त्यानंतर आपली बैलपूजा पण आज झालेली आहे. श्रावण महिन्यातला सण आज बैलपोळा आहे. पिठोरी अमावस्या सुद्धा आहे आज. आता संध्याकाळी आपण बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहोत आणि बैलाच्या शिंगामध्ये शिंगोळे तयार करणार आहोत. तेव्हा आता आपण बघणार आहोत.